कथेची सुरुवात 1719 मध्ये होते, जिथे आपण एका मुलीला पाहतो जिचे नाव नारू आहे. ती आपल्या कबिलासोबत उंच डोंगराळ भागामध्ये राहते. तिच्यासोबत तिचा कुत्रा पण आहे. तिला पुरुषांप्रमाणे शिकार करण्याची आवड आहे. तिला एक हरण दिसते, ज्याच्यावरती आपल्या छोट्या कुऱ्हाडीने नेम धरून बसलेले असते. पण अचानक झालेल्या एका आवाजाने ते हरण पळते. नारू पण उड्या मारून त्याला मारण्याचा प्रयत्न करते, पण शिकार तिच्या हातातून निसटलेली असते. तिला दिसते की तिच्या कुत्र्याची शेपूट एका ट्रॅपमध्ये अडकलेली आहे. हा लोखंडी ट्रॅप कोणी लावला याची काही माहिती नसते. नारू कुत्र्याच्या शेपटीला औषधी वनस्पती लावून त्याला ठीक करण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, नारू तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा. तेव्हा नारूला आकाशात जोरदार आवाज येतो. तेव्हा नारू आकाशाकडे बघते. तिला आकाशामध्ये ढगांची एक वेगळीच आकृती दिसते. खरं तर ती प्रेडिएटरची स्पेसशिप असते. प्रेडिएटर म्हणजे ब्रह्मांडाचा मोठा शिकारी, ज्याच्या पाठी लागला त्याचे दिवस भरलेच म्हणून समजा. नारू आपल्या भावाकडे जाते आणि त्याला सांगते की आज तिने आकाशामध्ये काहीतरी वेगळेच पाहिले आहे. ती त्या प्रेडिएटर शिपबद्दलच बोलत असते. ती भावाला सांगते कदाचित माझ्यासाठी हा शुभ संकेत असेल, जेणेकरून मी एखादी मोठी शिकार करावी. तेव्हा तिचा शिकारी भाऊ सांगतो की याआधी तुला एका मोठं शिकार करावी लागेल, त्याची जो तुला मारायला बघतोय, जो तुझा दुश्मन आहे. नारू आपल्या घरी जाते. तेव्हा आपण तिच्या आईला पाहतो, जी वनस्पतीपासून आयुर्वेदिक औषधे बनवण्यात तरबेज आहे. नारूलाही ते काम येते. ती नारूला बोलते की तू औषध बनवण्यात आणि इतर कामात हुशार आहेस. तुला शिकार करण्याची गरज नाही. तू शिकार वगैरे काही करू नकोस. हे बोलून ती नारूला जंगलात औषधी वनस्पती आणायला सांगते. नंतर आपल्याला स्पेसशिपमधून उतरलेला भला मोठा प्रेडेटर दिसतो, जो शिकार करण्यासाठी तयार आहे. नारू जंगलातून औषधं गोळा करून परत जात असते. तेव्हा तिला आपल्या भावाचे साथीदार शिकारीसाठी इकडे तिकडे पळताना दिसतात. त्यांच्यातल्याच एकाला वाघाने हल्ला करून त्याला घेऊन गेलेला आहे. त्याचा शोध हे लोक घेत आहेत. नारू त्यांच्यासोबत येण्याचे बोलते, पण तिला मनाई केली जाते. पण नारूचा भाऊ बोलतो, जर आपल्याला आपला साथीदार भेटला तर तो जखमी असेल तेव्हा नारू कामाला येईल, कारण तिला औषधांबद्दल चांगली माहिती आहे. त्यावर तिला आपल्यासोबत येण्यावर ते सर्व होकार देतात. नंतर आपण बघतो एका कीटकाला उंदीर खातो, उंदराला साप खातो आणि सापाला प्रेडेटर मारतो. तो सापाची सर्व चामडी सोलून काढतो. पुढे दिसते जंगलात नारूच्या भावाला त्याचा जखमी साथीदार मिळतो. नारू त्याचा इलाज करते आणि त्याला एक फूल वनस्पती देते, ज्याने त्याच्या शरीराचे तापमान पडते. नंतर त्या जखमी साथीदाराला बाकीचे घेऊन जाऊ लागतात. तेव्हा नारूचा भाऊ सांगतो, मी परत जाणार नाही. मी त्या वाघाला शोधून मारून टाकेन. तेव्हा नारू पण त्याच्यासोबत येण्यास बोलते. ती बोलते की तिथे अजून काहीतरी भयानक गोष्ट आहे, ज्याने वाघाला घाबरवून सोडले आहे. पण भाऊ तिच्या सोबत येण्यास मनाई करतो. पुढे नारूला वाटेत चामडी सोललेल्या सापाचं शरीर दिसतं आणि पायाचे ठसे दिसतात. झाडावर वरपर्यंत रक्ताचे डाग दिसतात. हे बघून नारूचा शक अजून बळावतो. ती हे सगळं आपल्या भावाला सांगते. त्या पायांच्या ठस्यांबद्दल पण त्याला सांगते. त्यावर तिचा भाऊ बोलतो, आपण वाघाच्या गुफेच्या जवळ आहोत. आपल्याला आपला निष्काळजीपणा आपला जीव घेईल. आपल्याला आपल्या शिकारीवर ध्यान दिले पाहिजे. मग नारूचा भाऊ गुफेकडे जातो आणि नारू आणि एक साथीदार तिथेच झाडावर थांबतात. तेव्हा अचानक वाघ सोबतच्या साथीदारावर हल्ला करून त्याला तिथेच मारून टाकतो आणि तो आता आपला मोर्चा नारूकडे वळवतो. पण नारू न घाबरता त्याचा सामना करते आणि त्याला जखमी करते. तिचे लक्ष दुसरीकडे जाताच ती झाडावरून खाली पडते, पण पडता पडता ती वाघाला जखमी करतेच. जेव्हा नारूला जाग येते तेव्हा ती स्वतःला घरी पाहते. तिला घरी सोडण्यात आले होते आणि आता भावाने वाघाची शिकार पूर्ण केली होती. त्याच्या वीरतेमुळे त्याचा मोठा सत्कार केला जातो. नारूला हे काही ठीक वाटत नाही, कारण खरा खतरा अजूनही तसाच होता. ती आपल्या भावाला सांगते की तिने जंगलात साप बघितला होता, ज्याला सोलून टाकले होते. जंगलात एक प्रकाश पण दिसला होता, ज्यामुळे तिचे ध्यान विचलित झाले होते. जंगलात काहीतरी आहे. मला वाटते आपण परत जंगलात जाऊन त्याचा शोध घेतला पाहिजे. पण तिचा भाव तिच्याकडे लक्ष न देता तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी नारू स्वतःच त्याचा शोध घेण्यासाठी निघते. तेव्हा तिला काही निशाणे भेटतात. नंतर आपण पाहतो की प्रेडेटर एका जंगली कोल्ह्याचा शिकार करतो. त्याला उचलून फेकून मारून टाकतो. दुसरीकडे नारूला भूक लागलेली असते. ती एका सश्याची शिकार करून शिजवून खाते.
प्रेडेटरने त्या कोल्ह्याचं मुंडकं आणलेलं असतं, त्यावर स्प्रे मारून त्याचं मांस चामडी वितळवून टाकतो आणि ती खोपडी एखाद्या बक्षिसाप्रमाणे स्वतःकडे ठेवतो. दुसरीकडे नारूला आपल्या प्रवासामध्ये जंगली रेड्यांची मृत शरीरं दिसतात. त्यांना गोळ्या घालून क्रूरतेने मारण्यात आलेले आहे आणि हे काम माणसांचेच आहे. पुढे गेल्यावर नारू एका दलदली भागामध्ये फसते. ती आपल्याकडील रशी बांधलेल्या कुऱ्हाडीच्या साहाय्याने ती कुऱ्हाड झाडाला अडकवून तिथून स्वतःला बाहेर काढते. तर ती आपल्या कुत्र्यासोबत एका नदीजवळ येते. तिथे तिला एक विशाल भालू दिसतो जो आपली शिकार खात आहे. नारू आपल्या धनुष्याने भालूला मारण्याचा प्रयत्न करताना तिचा धनुष्यच तुटून जातो. त्याच्या आवाजाने तो भालू तिच्या पाठी लागतो. नारू नदीत उडी घेऊन एका झाडाच्या पोकळ फांदीमध्ये जाऊन थांबते. भालू आपला पंजा तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती त्याला भेटत नसते. तेवढ्यात भालू तिच्यावरचा हल्ला थांबवतो आणि मागे वळतो. पाठीमागे प्रेडेटर अदृश्य रूपात भालूशी लढाई करतो. त्याची एक भयानक लढाई होते. त्यात प्रेडेटरचे रक्तही येते, पण शेवटी प्रेडेटर त्या भालूला एका झटक्यात मारून टाकतो आणि त्याला उचलून धरतो. त्याच्या रक्ताने भिजल्यामुळे तो नारूला दिसू लागतो. नारू त्याला बघून घाबरून तिथून पळ काढते. ती परत जंगलाकडे जाते. तिथे ती त्याच्या कबिल्याचे लोक तिला मिळतात, ज्यांना तिच्या भावानेच तिला शोधण्यासाठी पाठवले होते. ती त्यांना त्या प्रेडेटरबद्दल सांगते, पण कोणीच तिच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवत. नारूला राग येतो तेव्हा ते लोक नारूला थांबवतात. त्यातच एका पोराला ती मारते. शेवटी ते तिला पकडून बांधून ठेवतात आणि जंगलात आरामात असतात. प्रेडेटर हे सगळं झाडावरून बघत असतो. तेव्हा त्यांच्या हातातील हत्यारं बघून त्यांच्यावर तो नेम धरून आपल्या हायटेक हत्यारांनी फायरिंग करतो. त्यांच्यावर मोठा हल्ला करतो. ते कुणाला दिसत नसतो म्हणून ते शिकारी त्यांच्या हवेतच अंदाजाने तीर चालवत असतात. नंतर तो विजिबल होतो. त्याच्या रूपाने हे शिकारी लोक घाबरतात. त्याला आपल्या भाल्याने मारायला लागतात, पण तो प्रेडेटर त्यांना क्रूरतेने मारतो. ह्या सगळ्या मारामारीचा फायदा घेऊन नारू तिथून पळ काढते. ती एका गवताच्या मैदानात धावत जाते. तिथे तिला तिच्या कबिलाचा एक पोरगा मिळतो. तो प्रेडेटरला तीर मारण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याआधीच तो प्रेडेटरच्या निशाण्यावर आलेला असतो. नारू त्याला वाचवते आणि दोघे तिथून पळू लागतात, पण त्या पोराला प्रेडेटर मारून टाकतो. नारू पळता पळता तिचा पाय ट्रॅपमध्ये अडकतो आणि ती पडते. जेव्हा प्रेडेटर येतो तेव्हा बघतो ती असहाय्य आहे, ट्रॅपमध्ये अडकलेली आहे आणि तेव्हा तिला तो सोडून देतो. ज्यांनी तो ट्रॅप लावला ते लोक तिथे येतात आणि नारूला बेशुद्ध करून तिथून घेऊन जातात. तिला शुद्धी येते तेव्हा ती स्वतःला पिंजऱ्यात बघते. एका ट्रान्सलेटर तिला सांगतो की जंगलात जो कोणी आहे त्याने त्यांच्या बऱ्याच लोकांना मारले आहे. त्याबद्दल काही माहीत आहे तर ती आम्हाला सांग. तेव्हा नारू बोलते की त्याबद्दल मला काही माहीत नाही. तेव्हा त्यांचा जो सरदार असतो तो खूपच नीच असतो. नारूच्या भावाला त्याने पकडलेले असते. ते त्याच्या भावाला बंदी करून घेऊन येतात. हे लोक खूपच हरामी असतात. ते त्याला टॉर्चर करतात. मग ते लोक दोघांना एके ठिकाणी बांधतात, कारण जेव्हा प्रेडेटर येईल तेव्हा हे लोक त्याला मारून टाकतील. तेव्हा प्रेडेटर पूर्णपणे विजिबल होऊन त्यांच्या समोर येतो. नारू भावाला बोलते की आपल्याला घाबरायची काही गरज नाही, कारण प्रेडेटर त्यांनाच मारतो ज्यांच्याकडे हत्यारं असतात. आता सुरू होते धुक्याने भरलेल्या मैदानात घमासान फाईट. प्रेडेटरचा पाय एका ट्रॅपमध्ये पडतो, पण तो स्वतःला अगदी सहजतेने सोडवतो. तो प्रत्येकावर क्रूरपणे हल्ला करून त्यांची मडी घालत असतो. बऱ्याच लोकांना समजले पण नसेल की ते केव्हा यमसदनी गेले. दुसरीकडे नारू एका ट्रॅपच्या मदतीने स्वतःला मुक्त करून घेते. तिचा भाऊ आपल्या घोड्याला आणायला जातो आणि नारू कॅम्पकडे धावते तिच्या कुत्र्याला आणण्यासाठी. तर प्रेडेटर खतरनाक चाल खेळतो. तो एक डिव्हाइस गोळ्या चालवणाऱ्या लोकांच्या मध्येच टाकून पळतो. ते सर्वजण त्याला बघायला येतात. तेव्हा त्यातले बॉम्ब बाहेर येऊन ब्लास्ट होतात आणि त्यांचा खात्मा होतो. नारू कॅम्पमध्ये पोहोचते. तिथे काही शिकारी लोक असतात. त्यांना मारून ती आपल्या कुत्र्याला सोडवते. त्याला आपल्या भावाकडे जायला सांगते. तेव्हा तिथे तो ट्रान्सलेटर येतो, जो जिवंत वाचला आहे. त्याचा पाय प्रेडेटरने तोडलेला आहे. तो नारूला बोलतो की तो तिला आपली बंदूक चालवायला शिकवेल जर तिने त्याचा इलाज केला तर.
तेव्हा नारू त्याला इलाज करते आणि त्याला ते फुलाचं औषध खायला देते, ज्याने त्याचं शरीर थंड पडू लागते. तेव्हा तिथे प्रेडिएटर येतो आणि त्याला बघून ट्रान्सलेटर तसाच पडून राहतो. त्याचं शरीर थंड पडल्यामुळे प्रेडिएटरला तो दिसत नाही. प्रेडिएटर तिथून जात असतानाच त्याचा पाय ट्रान्सलेटरच्या पायावर पडतो आणि तो ओरडतो आणि मारला जातो. इतक्यात नारूचा भाऊ घोड्यावर बसून येतो. तो प्रेडिएटरवर जोरदार हल्ला करतो आणि त्याचं मास्क खाली पडते. तेव्हा त्याच्या मास्कमधली लेझर एका झाडावर पडते. प्रेडिएटर नारूच्या भावावर जेवढे वार करतो ते सर्व त्या झाडावर होतात. ह्यावरून नारू समजते की ते हत्यार कसे काम करते. नारूचा भाऊ वीरतेने प्रेडिएटरचा मुकाबला करतो, पण प्रेडिएटर इनविजिबल होतो आणि नारूच्या भावाला मारून टाकतो. नारू नदीच्या किनारी जाते. तिथे वाचलेला एक शिकारी तिला दिसतो. नारू त्याला बेशुद्ध करून त्याचा पायच कापून टाकते आणि आग पेटवून तिथे त्याला ठेवते. त्याच्याजवळ एक बंदूक ठेवून देते आणि फुलाचं औषध ती स्वतः खाते. जेव्हा प्रेडिएटर तिथे येतो तेव्हा त्याला नारू दिसत नाही. शिकारी उठतो तेव्हा तो बंदूक हातात घेतो. प्रेडिएटर त्याचं हत्यार डिटेक्ट करून त्याला मारून टाकतो. तेव्हा नारू पाठीमागून प्रेडिएटरच्या डोक्यात गोळी मारते, ज्याने त्याचे मास्क खाली पडते आणि नारू त्याचं मास्क घेऊन पळून जाते. नारू एके ठिकाणी ते मास्क फिक्स करून तिथे ट्रॅप लावते. तिला आता शिकारीची शिकार करायची आहे. प्रेडिएटर येतो तेव्हा नारू त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करते, पण प्रेडिएटर तिला दूर फेकतो. पण नारू परत त्याच्यावर हल्ला करते. प्रेडिएटर पण उलटवार करतो. तोवर नारूने त्याचा एक हात तोडलेला असतो. दोघांमध्ये जोरदार युद्ध चालू होते. नारू लढाई करत प्रेडिएटरला त्या दलदली भागात आणून पाडते, पण प्रेडिएटर त्यात उभा राहून नारूवर तीर चालवतो. तेव्हा नारूने आधीच त्याचे मास्क तिथे लावलेले असते. तो एक ट्रॅप असतो. मास्कची लेझर त्याच्यावर असते आणि त्याचे तीर त्यालाच टार्गेट करतात. प्रेडिएटरचं मड तिथेच पडते. नारू प्रेडिएटरचं मुंडके घेऊन आपल्या कबिल्यात येते. आपल्या बापाला प्रेडिएटरचं मुंडकं आणि ट्रान्सलेटरची गन देते. नारूला तिच्या वीरतेमुळे कबिल्याचा चीप बनवला जातो आणि मग एका चित्रात प्रेडिएटरचं जहाज आपल्याला दिसते आणि मूवी संपते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि आपला चॅनल सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. परत मिळू. जय हिंद, जय महाराष्ट्र.